गांजाचा धंदा करणारे 2 तर नशेची औषधे बाळगणारा 1 जण गजाआड. LCB पथकाची कारवाई. कचऱ्यातून सोन्याचा दागिना शोधून देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ललित माळी यांनी केला सत्कार. सामाजिक बांधिलकी जपत जिंदाल कंपनीकडून डाबली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट. आणि दोंडाईच्यातील दाखल गुन्ह्याची निष्पक्षपणे चौकशी व कारवाईची भिल समाज विकास मंचची मागणी. धुळे जिल्हा पोलिसांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात नशेखोरीचा धंदा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एका ठिकाणी गांजा तर अन्य एका जागी गुंगीकारक औषधे साठा पकडण्यात आला आहे. संशयितांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल गोकुळ पाटील वय 25 राहणार छोरियानगर डीमार्ट जवळ धुळे व चेतन जीवन पावरा वय 21 राहणार प्लॉट नंबर 81 सैनिक कॉलनी नगावबारी धुळे अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचा आरोप आहे. 15 जुलै रोजी पोलिसांनी शहरातील विश्वकर्मा भवनजवळ MH18 BK 0311 या क्रमांकाची संशयास्पद ॲक्टिवा स्कूटर थांबविली आणि तिची तपासणी केली. यावेळी या दोन्ही संशयितांना एका गोणीत गांजा ठेवल्याचं आढळलं. या गांजाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असून तो साधारणपणे 12 किलो आहे. याशिवाय 50,000ची ॲक्टिवा स्कूटरही पोलिसांनी ताब्यात घेतली. या स्कूटरची किंमत 50,000 रुपये आहे. या प्रकरणी 40गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. गुंगीकारक औषधे विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या कप सिरप बाळगल्याचा आरोपाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शकील सय्यद दाऊद राहणार मालेगाव जिल्हा नाशिक याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. त्याच्याकडून 24,730 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचं पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे यांचा समावेश होता. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवा या मूल्यांचा जिवंत आदर्श घालून देणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी सागर अहिरे व महेश घोरपडे तसेच मुकादम मयूर अशोक आघाव यांचा प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक ललित गंगाधर माळी आणि विद्युत प्रवाह लेखा नगर कॉलनीतील नागरिकांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात कॉलनीतील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला दिलेला हा सन्मान उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा ठरला. या सत्काराचं निमित्त ठरलेली घटना मनाला स्पर्श करणारी होती. कॉलनीतील रहिवाशी रोहिणी सोनार यांच्या घरी साफसफाई सुरू असताना त्यांच्या मुलीने घंटागाडी आल्याचं पाहून कचरा घाईघाईने घंटागाडीत टाकला. काही वेळातच लक्षात आलं की त्या कचऱ्यासोबत घरातील मौल्यवान सोन्याचा दागिनाही चुकून टाकला गेला आहे. ही बाब समजताच रोहिणीताई यांनी तात्काळ घंटागाडी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सागर अहिरे आणि महेश घोरपडे यांनी कोणताही कंटाळा न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता तब्बल 3 तास कचऱ्याच्या ढिगारात प्रामाणिकपणे शोध मोहीम राबविली. अखेर त्यांच्या चिकाटीला यश आलं आणि हरविलेला सोन्याचा दागिना शोधून संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. आजच्या काळात पैशापेक्षा प्रामाणिकपणाला अधिक किंमत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दिलं. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाने संपूर्ण परिसर भारावून गेला. नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी ही प्रेरणादायी घटना धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिली. ही घटना ऐकताच आमदारांनी तात्काळ या प्रामाणिक स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी रुपये 5,001चं रोख बक्षीस जाहीर केलं. याप्रसंगी केदारेश्वर महादेव मंडळाच्या रेखा कुलकर्णी, ठाकरेताई, महालेताई, पल्लवी सेंदाने, प्रतिभा पाटील, तमखाने मावशी यांच्यासह कॉलनीतील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रमांक 1 सांग. प्रभाग नंबर 1 नाव आणि नाव तुझं नाव माझं सांग. नाव का रोहिणी तुषार सोनार आणि
म्हणजे माझ्या लक्षात आलं त्यांची गाडी उभीच होती. मी कानाला हात लावल्याबरोबर मला लक्षात आलं, फिरकी मला खाली सापडली पण कानातलं झाडण्यामध्ये गेलं माझ्या, आणि माझ्या मुलीने त्याच्यात कचरा टाकून दिला. पण मी 100% त्यांना सांगितलं का कचऱ्यातच गेलेलं आहे ते. घरात मी पूर्ण शोधलं पण मला नाही सापडलं ते. पण मी त्यांना सांगितलं मला कचऱ्यात गाडी पूर्ण उपसायची आहे आणि त्याच्यातच शोधायचं आहे. आणि मग ते तिथं त्यांनी सर्वांनी म्हणजे त्यांचं खूप सहकार्य होतं त्यांचं, आणि आमच्या कॉलनीतले बी सर्व बायकांचं सहकार्य होतं तिथं. म्हणजे त्या सहकार्याने सर्व ते कानातलं माझं सापडलं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज घंटागाडीचे चालक आमचे महेश घोरपडे पाटील तसेच सागर आहिरे यांनी आज एक सगळ्या शहराला एक अभिमान वाटेल असं काम केलं की आमच्या ज्या रोहिणीताई होत्या, रोहिणीताईंचा सोन्याची वस्तू आपल्या डस्टबिनमध्ये टाकून त्यांनी घंटागाडीत टाकून दिली होती. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा या घंटागाडीच्या सर्व चालक आणि पूर्ण टीमनी थांबून 3 तास ते शोधून त्यांच्या हातामध्ये आज ती लाखो रुपयाची वस्तू त्यांची मिळालेली आहे. पण त्यांचा प्रामाणिकपणा हा पूर्ण आपल्या प्रभागाला नाही पण शहराला त्या अभिमान वाटेल असं यांनी आज केलं आहे. म्हणून आज सर्व कॉलनीवासियांतर्फे आज यांचा सत्कार करून त्यांना स्वामी समर्थांची भेट देण्यात आलेली आहे. मूर्ती या ठिकाणी भेट देणं कल्पतरू. तर असंच यांचं प्रामाणिकपणा सर्व महानगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनीही असा लक्षात घ्यावा. आणि धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांच्याकडून त्यांना 5,001 रुपयाचं बक्षीस आमदारांनी इथं जाहीर केलेलं आहे. तर एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जिंदाल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व CSR उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा डाबली धांदरणे येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत 2 गणवेश, शालेय दप्तर, वॉटर बॉटल, शूज, सॉक्स, टाय, बेल्ट तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी डाबली गावाचे उपसरपंच प्रवीण सोनवणे, गावाचे पोलीस पाटील नारायणसिंग गिरासे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, रामकृष्ण पाटील, संजय सिंग गिरासे, पालक योगेश गिरासे, राजेंद्र गिरासे, भारत गिरासे यांची प्रमुख उपस्थिती होती. नरडाणा MIDCत वाघोदे शिवारात असलेली जिंदाल पॉवर कंपनी ही शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रामध्ये सामाजिक उत्तरदायित्वातून विविध उपक्रम आयोजित करीत असते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नवीन गणवेश व दप्तर, शूज, सॉक्स मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी सदस्य पुना मंगळे, धांदरणे गावाचे पोलीस पाटील नारायणसिंग गिरासे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक कैलास वाघ यांनी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून शाळेत मिळालेल्या सुविधांबाबत माहिती दिली. शिक्षिका ममता सोनार यांनी जिंदाल कंपनीचे आभार मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दोंडाईच्या शहरात मराठा व आदिवासी भिल्ल समाजामध्ये झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार 15 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब व इतर पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. मात्र एका बाजूच्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी गावात मुक्तपणे फिरत असून त्यांच्याकडून जीवितास धोका असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी भिल समाज विकास मंचने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की सदर दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. प्रकरणाचा तपास जलद गतीने, निष्पक्ष व कायद्यानुसार पूर्ण करण्यात यावा. पीडित कुटुंबियांना व साक्षीदारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात यावं. तपासातील विलंबाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर दीपक दशरथ भिल, अशोक सोनोने, नानभाऊ सोनोने, रामभाऊ सोनोने, महेंद्र माळचे, बापू ठाकरे यांच्या सह्या आहेत. मागणी होती, काय निवेदन होतं? नमस्कार, आपले जय जवाहर जिंदाबाद. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, म्हणजे SP साहेबांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे गृह खात्याला. गेल्या जून महिन्यात
दोंडाच्या शहरात म्हणजे शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात आदिवासी समाज आणि मराठा बांधवांची दोघी गटांची भांडण झाली, हाणामारी झाली. मराठा समाज इतका आक्रमक झाला होता की आदिवासी समाजावर जो तुटपुंजा हल्ला केला त्या हल्ल्यात ठार मारण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाला झाला आणि दोघे समाज एकमेकावर गुन्हे दाखल झाले. परंतु शिंदखेडा तालुक्यात सर्वांना माहिती आहे का आदिवासी समाजाला दलित समाजाला वेगळा न्याय आणि सुवर्ण समाजाला वेगळा न्याय अशा शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात सुरू आहे अनेक वर्षापासून. त्याच्यात आदिवासी समाजाचे एक दलित पोरगा एक आदिवासी पोरगा मध्ये आहे, जेलमध्ये तुरुंगात टाकलं गेलं. आमचं एकच म्हणणं आहे, कायदा सर्वांना सारखा असतो. दोघी गटांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर आम्ही सन्माननीय DYSP साहेबांना शिरपूरला त्यांनाही सांगितलं आणि आता सन्माननीय कलेक्टर साहेबांनाही सांगितलं का दोघी गटांना कायदा सारखा असतो तर दोघी गटांना सारखा न्याय दिला पाहिजे. तुम्ही आदिवासी दलित पोरं जर जेलमध्ये टाकले, तुरुंगात टाकले, तसे मराठा बांधवांनाही तुम्ही मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. म्हणून आम्ही आज विनंती केली का जर त्यांना तुम्ही अट्रॉसिटी ॲक्टनुसार अटक केली नाही तर पूर्ण धुळे जिल्ह्यात आदिवासी समाज हा जन आंदोलन रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काही अनुचित प्रकार घडला तर सर्व प्रशासन पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे. आपली जय जवाहर जिंदाबाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.